नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला पिंजरा चित्रपट या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 31 मार्च 1972 रोजी व्ही. शांताराम दिग्दर्शित पहिला रंगीत तमाशाप्रधान चित्रपट होता आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. मराठी रंगीत चित्रपटांचं युग सुरू झालं. तसं तर व्ही. शांताराम यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपटांची देणगी दिलेली आहे. त्यांचे चित्रपट म्हणजे सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात नवीन विषयांची छाप असते. लोकांनी पिंजरा चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. सदाबहार गाणी आणि लावण्याचा आविष्कार याबरोबरच सामाजिक संदेश देणाऱ्या या पिंजरा चित्रपटाची जादू आजही कायम आहे. मुळात पिंजरा चित्रपटाची कथा, कल्पना निर्माते व दिग्दर्शक अनंत माने यांची. त्यांनी ही शांताराम बापूंना सांगितली. व्ही. शांताराम यांना एक तमाशाप्रधान चित्रपट काढायचाच होता. त्यामध्ये लालबाग येथे हनुमान नावाचे तमाशाचं थिएटर होतं. त्यावेळी तिथे तमाशाचे खेळ चालायचे. व्ही. शांताराम यांनी तिथे तमाशा पाहिला आणि तमाशाप्रधान चित्रपट काढायचं असं ठरवलं. तेव्हा एक अद्भुत कलाकृतीने जन्म घेतला. नायिका म्हणून संध्या यांचं नाव पक्कं होतं. संध्याच्याच तोडीला दमदार अभिनयाच्या नायकाला शोधात असताना डॉक्टर श्रीराम लागू यांची वर्णी लागली. डॉक्टर श्रीराम लागू हे नाट्यक्षेत्रात प्रख्यात होतेच. निळू फुले हे देखील अभिनय क्षेत्रात प्रख्यात होते. त्यामुळे त्यांना देखील महत्त्वाची भूमिका वाट्याला आली. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अक्षरशः जगवलेली आहे. संध्या, श्रीराम लागू, निळू फुले यांच्या अविस्मरणीय जिवंत अभिनयाने पिंजरा नटला. जगदीश खेबुडकर यांच्या गीतांनी सजला. राम कदम यांचे संगीत लाभलेला हा चित्रपट डॉक्टर श्रीराम लागू यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण या चित्रपटाद्वारे झाले. 50 वर्षाचा काळ लोटला तरी हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पिंजरा चित्रपटाची हिंदी आवृत्ती देखील निघाली होती. मात्र हिंदी प्रेक्षकांना पिंजरा भावला नसल्याने सपशेल आपटला. आली ठुमकत नार लचकत ग साजनी, छबीदार छबी मे तोऱ्यात उभी, दिसला ग बाई दिसला, मला इश्काची इंगळी डसली, दे रे कान्हा दे रे चोळी अनलुगडी, तुम्हावरे केली मी मर्जी बहार, मला लागली कुणाची उचकी, कशी नशिबानं थट्टा आज मांडली यासारख्या श्रवणीय गीते आणि त्यांना स्वरसात चढवला होता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी यासारख्या दिग्गजांनी. पिंजरा ही एका तत्वनिष्ठ ब्रह्मचारी शिक्षकाची केवळ वारांगणेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अधपतनाची कथा आहे. चित्रपटाची सुरुवातच आली ठुमकत नार लचकत या गाण्याने होते. तमाशाचे खेळ करण्यासाठी तमासगिरांचे संपूर्ण कुटुंब काविला गावागावात जाऊन तळ ठोकतं. उदरनिर्वाहासाठी तमाशाचे खेळ केले जातात. ज्या गावात ही मंडळी येतात त्या गावात चित्रपटाचे नायक, एक हाडाचे शिक्षक श्रीराम लागू ह्यांच्या विचारांचा गावकऱ्यांवर प्रभाव असतो. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते झटत असतात. त्यांना गावात अतिशय मान असतो. एकदम आदर्श असं हे गाव. तिथे कुठल्याही वाईट विचारांना, संगतीला थारा नसतो. गावात तमाशा करण्यासाठी मंडळी आल्याचं समजता श्रीराम लागू तमाशाचे खेळ गावात करण्यास विरोध करतात. त्यांना अपमानास्पद बोलतात. त्या तमाशा फडातील चित्रपटाची नायिका संध्या त्या आदर्श शिक्षकाच्या तत्वाने झालेल्या अपमानाने त्वेषाने पेटून उठते. त्याच आयुष्यात ती शपथ घेते, या गुरुजीला मी माझ्या नादी लावल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे ती नायिका आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तिच्या सौंदर्याचा, मादकतेचा प्रभाव पाडण्यास सुरुवात करते. तिच्या पायाला चमक भरली असं सांगताच गुरुजी औषधी पाने आणून त्याचा पाला वाटून नायिकेच्या पायाला बांधतात. कधीही स्त्रीला स्पर्श न केलेल्या गुरुजींना नायिका तिला स्पर्श करण्यास भाग पाडते. नायक जरी आदर्श शिक्षक असले तरी शेवटी पुरुषच. नायिकेच्या मोहाला ते बळी पडतात. त्या स्त्रीमध्ये ते इतके गुंततात की तमासगिरांच्या फडात ते राहू लागतात. गावात त्यांना मानाचं स्थान असतं. इथे त्यांना बांडगुळासारखं जीवन जगावं लागतं. त्यांना नोकऱ्याच्या पंक्तीत वाढलं जातं. तरीसुद्धा ते नायिकेच्या प्रेमापोटी सगळं सहन करतात. कालांतराने त्यांच्यातीलच एक होतात. इथे सुडाने पेटलेल्या नायिकेची शपथ तर पूर्ण होते, पण नायिकासुद्धा गुरुजींमध्ये गुंतत जाते. इथे गावकरी अजूनही गुरुजींना त्यांचा आदर्श मानत असतात. गुरुजी गावात बरेच दिवस दिसत नसल्याने गावात खळबळ माजलेली असते. गावकऱ्यांचा देव्हाऱ्यातील देवच नाहीसा झालेला असतो. त्या तमाशातील फडात एक अशी व्यक्ती असते जिला नायक नायिकेचं प्रेम बघवत नाही. कायम गुरुजींवरती टीका जळफळाट करत असते. एके दिवशी अगदी अनाहूतपणे गुरुजींच्या हातून त्या व्यक्तीचा खून होतो. गुरुजी अतिशय घाबरून जातात. ते त्या मृत व्यक्तीला आपले स्वतःचे कपडे घालतात, जेणेकरून सगळ्यांना वाटले पाहिजे की गुरुजींचा खून झालाय. गावातील लोकांच्या मनातील स्वतःबद्दलची प्रतिमा तशीच कायम राखण्यासाठी गुरुजी हे पाऊल उचलतात. गावकऱ्यांना वाटतं की गुरुजींचा खून झाला म्हणून गावकरी त्यांच्या देवासारख्या गुरुजींचा पुतळा उभारतात. गावकऱ्यांचं प्रेम बघून गुरुजींना अपराधी वाटू लागतं.
गुरुजी गावकऱ्यांना सांगतात की गुरुजींचा खून माझ्या हातून झालेला आहे. गावकरी संतापून गुरुजींना स्वतःच्याच खुनाच्या आरोपाखाली पोलिसांच्या स्वाधीन करतात. गुरुजींना कोठडीत बंद केलं जातं. गुरुजी बंद तुरुंगात त्यांचे प्रायश्चित्त घेतात. इथे नायिका जी गुरुजींवर खरोखर प्रेम करू लागलेली असते, तिला आपल्या कर्माची उपरती होते. गुरुजींना शिक्षेपासून वाचवण्यासाठी ती न्यायालयात हेच गुरुजी आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करते, पण गुरुजींच्या सत्वामुळे नायिकेची वाचा जाते. अखेर मास्तर निरपराध सिद्ध होत नाहीत आणि त्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. चित्रपटात गाणी देखील अतिशय चपलकरित्या बसवलेली आहेत. तमाशाप्रधान चित्रपट असल्याने गाणी आणि नृत्य यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. आली ठुमकत नारळ लचकत या गाण्यातून नायिकेचा दिमागदार प्रवेश दाखवलेला आहे. ग साजनी या तानेवर, ह्या तानेवर तर अगदी जीव ओवाळून टाकावा वाटतो. तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं नायिका मादकरित्या हावभाव करून जेव्हा मास्तर तिच्या पायांना लेप लावत असतात तेव्हा ती गाते. तिच्या रूपाची मोहिनी मास्तरांवर पडते. कशी नशिबानं थट्टा आज मांडली या गाण्यात नायकाच्या जीवनाचा जीवनपट साकारलेला आहे. मास्तर फडावर तुंतुण घेऊन उभं राहतात. त्यांचा मान मरातब गळून पडतो. आदर्श नीतिमत्ता, तत्वनिष्ठ असणाऱ्या शिक्षकाची ही कथा. एका तमासगिरणीमुळे त्यांचं अधःपतन होतं. संपूर्ण कथेला तमाशाची पार्श्वभूमी आहे. चांगल्या वाईट गोष्टींचा संघर्ष, नायिकेचं हृदय परिवर्तन, तरीही आदर्श शिक्षकाचे अटळ नुकसान होते. ते देशधडीला लागतात. पिंजरा, तो कोणाला चुकलाय? अहो, माणसाचं घर तरी काय असतंय? तो बी एक पिंजराच असते. हे तत्त्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि व्यक्ती मेली तरी चालेल, समाजातील आदर्श जिवंत राहिला पाहिजे या महान तत्वावर अफाट श्रद्धा असलेला नायक, या दोघांची संघर्षाची कथा म्हणजे पिंजरा. तमाशा कलावंतीन आणि आदर्श मास्तर यांच्यातील संघर्ष, अव्यक्त प्रेम अतिशय सुंदररित्या कथेत मांडलंय. चाकोरीबाहेरचा विषय असून देखील रसिकांना तो भावला. चित्रपटाच्या कथानकाने संपूर्ण समाज मन ढवळून काढलं. मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेश पोहोचवला गेला. सर्वसामान्यांचं जीवन आणि तमासगिरांचं जीवन यांच्यातील तफावत मांडली गेली. अनेक तिच्या पिंजऱ्यात भले भले जरी अडकले तरी अधपतनाशिवाय मागे फिरण्याचा रस्ता नाही, ही शिकवण या चित्रपटाने दिली. प्रत्येकाच्या मनपटलावर या चित्रपटाने एक वेगळं स्थान निर्माण केलं. भारतीय मनोरंजन विश्वात मराठी चित्रपटाचं योगदान, मराठी चित्रपटांचा सुवर्ण इतिहास आजही प्रेक्षकांना त्या सोनेरी काळात घेऊन जातो. पिंजराचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला इतर कुठल्या चित्रपटाचा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल.